जिंगल बेलवा आवेला, लंबी दाढ़ी वाला बुढ़वा थैला लेके भागेला। जिंगल बेलवा जिंगल बेलवा आवेला, गिफ्ट बाटेला, सेंटा आवेला, गिफ्ट। काय म्हणता शांताराम भाऊ, कुठे चालले? सकाळी सकाळी लय धावपळ दिसताय. धावपळ म्हणजे आता शेतकरी माणसाला धावपळ नाही राहीन तर का राजा? बरं डवराचा होता आपला, आता माणसं पाल चाललो बा. येते का तू डवरून? मला खूप टाइम आहे हो, माझ्या ट्रॅक्टर चालू आहे मातीवर. काय रिकामा असं तर दे तेवढं डवरून आपला हरभरा. बाबा गावात माणसं भेटणं तर कठीण आहे. डवरानं निंदन सोबतच करून टाकतो होतो म्हणलं. तुंगा भेटते का नाही का आता एखादी? अंदाबाईचा तुंगा रिकामाच दिसला राजा, त्याला विचारून पा. जो तू आई राहते वाटते त्या तुंग्यात? पुन्हा राहते ना, आज घरी साहेबा विचारून पा. अशा काही भेटत नाही, बऱ्या रिकामा भेटल्या आजच्या दिवस, आपलं निंदन तरी होऊन जाते. येतो मी विचारून. बरे सापडले गण्या म्हणा. तसे हे काही गाव हिंडत राहते, यायलेच नेतो आता डवऱ्याले. ते बोट्टे हो चालता का बे डवऱ्याले? आपला हरभरा डवराचा आहे, तेवढा डवरून द्या तुम्ही दोघं जण. हरभरा डवराचा आहे कसं म्हणा, जायचं का मग? जाऊ घेऊ, पण आपल्याला रोजी परवडली पाहिजे. शांताराम भाऊ किती दिवसांनी रोजी सांगा मग, आता येतो. आता रोजी म्हणजे जे गावात देते ते देतो बा तुम्हाला. बायाचा 200, माणसाचा 300. हा परवडतच नाही आपल्याला. 350 म्हणत असन तर पाय गाण्या तू विचारून. आपल्याला 350 रुपये रोज पाहिजे. तुमचे भावले का चांगलेच चढून आहे, असे तर गावातच हिंडत राहता बे पानटपरीनं. त्याच्यापेक्षा चला, कसा आहे रोज होते तुमचा दोघाचा आहे 300 रुपये. हो पण 300 माणसाचा आहे, आम्हाला काहीतरी एक्स्ट्रा द्या लागेल 50-100 रुपये. तुमचा थोडासा अलग विषय आहे. बाकीच्या पेक्षा तुम्ही अलग कसे बे? जसे का तोपखान आहे का तुम्ही? अलग दे तुम्हाला 350 रुपये का हो? अरे वा, 350 देसान तर येतो, नाही तर येत नाही. त्याच्यातून पाणी घेण्याची सगळी व्यवस्था, एकदम चिल पाणी पाहिजे ना मला प्यायला. मायबीन पोट्टे डवऱ्याला शेत आहे ना, जसे काय VIP असे करून राहिले. थंड पाणी पाहिजे. थंड पाणी तर पाहिजे ना आम्हाला. त्याच्यातून खर्रा आणून दे जा बा दुपारी. मग खर्रा, चहा पाणी, जेवण घेऊन अजून काही राहिलं असेल तर ते सांगून द्या. अबे लेका हो, चुपचाप चला. विहिरीवर पाणी आहे, विहिरीचं पाणी देतो, मस्त थंडगारच राहते ते. पण विहिरीचं पाणी देतो वाटलेस तर तुम्हाला आणून, फर्स्ट क्लास एकदम जाग्यावर. खर्ऱ्यासाठी आत्ताच पैसे देतो, ते मी आणून देत नाही खरा, तुम्हीच घेऊन ये जा. गुट, ते विहिरीवरचं पाणी कोण पेते हो? इथं अगाऊ सर्दी होते, तब्येत बिघडवता का आमचं 300 रुपयासाठी? नाही, आम्ही येत नाही. थंड पाणी नसेल ना आम्ही येत नाही. एवढे रोजदाराचे आता भाव वाढत आहे ना, आता हे भेटत नाही म्हणून सांगा, याची वर वाजी करा लागते. बरोबर बा, एक कॅन घेऊन येईन मी दुपारून तुम्हाला. आत्ताच घेऊन येतो वाटलेस तर. चला, एक थंडगार कॅन आणून देतो तुम्हाला. खर्रा गिरा नाही रे बा, ते आता पैसे घेऊन जा वाटलेस तर तुम्ही, आणि घेऊन या खर्रा तुम्ही तुमच्यासाठी. डवरे गिवरे सबन नेऊन आहे मग वावरात जाग्यावर? तो सबन जाग्यावरच आहे तर तुम्हाला, फक्त डवराचंच काम आहे. चला बरोबर व्हा तुम्ही पुढे, आम्ही भाकरी घेऊन येतो आमच्या. मंदाबाई आहे का घरी? हो थांबता मालीस. मी म्हणत होतो तुंगा रिकामा आहे का म्हणत होतो. आपलं निंदाचं होतं हरभरा. हो ना, रिकामाच आहे ना. 2 दिवसाचं आहे आपलं, तेवढं करून द्या मग. गिरून देतो, पण ते पहिले पाहतो गवत किती काय, त्याच्यानंतर मग सांगतो कसं का. आता हे आपल्या वावरात कुठे जास्त गवत आहे बाई? आपल्या वावरात जास्त गवतच नाही ना. काय बी असं तुमचं ते, मग तुम्ही तसेच सांगता. इकडे सांगता मग तुम्ही कमी गवत, मग वावरात गेल्यावर दिसते डंग बिलकुल पूर्ण वावर. म्हणलो होतं तेवढं रोजान द्या बा काढून आपलं. रोजानं कुठे पुरते रे, आम्ही तासानं घेतो बा. तासानं असेल तर पाय, मग नाही तर पाहतो दुसरा तुंगा. बरं या, पाहून घ्या वावर किती गवत आहे ते पाहून घ्या. त्याच्यानंतर मग का कसं तास घेतात मग तिथंच पाहू. 1 वाजता येतं सांगून द्या. कामधंदे करतो 10:30 वाजता येतो वावरात. पण बायाले सांगा लागते ना. 10:30-11 वाजता सांगाले, 11 वाजेपर्यंत येऊन जातो. 11 वाजता राहतो तिथं. बरं ठीक आहे ना. जिंगल बेलवा आवेला, लंबी दाढ़ी वाला बुढ़वा थैला लेके भागेला। जिंगल बेलवा आवेला, गिफ्ट बाटेला, सेंटा आवेला, गिफ्ट बाटेला. मस्त म्हणला. बरे डोके, टोपी कुठून आणली तू? मला दे ना. बाबा आणली बाबू, एकच आणली माझ्यासाठी. मस्त आणले का? मला थोडीशी मला तर घाल दे. थोडीशी दे, थोडा वेळ पुरते. नाही देत भाऊ, माझी आई म्हणे कोणाला देऊ नको म्हणे. असं का रे? तू माझा मित्र नव्हे का? खरा मित्र नव्हे का तू माझा? तू जर माझा खरा मित्र असेल तर मला टोपी देशील रे. तर माझी आई म्हणे रातच्यानं 12 वाजता कोणता तरी सॅन्टा क्लॉज येणार म्हणे. सेंटा आबाजी तो आपल्याला अशा भक्कम टोप्या आणि गिफ्ट देते म्हणे. सॅन्टा आबाजी आणि रात्री 12 वाजता आपल्याला टोप्या आणि गिफ्ट देऊन जाणार आहे. अरे वा. हो, त्याच्यापाशी भक्कम चॉकलेट आणि भक्कमच टोप्या आणि भक्कमच गिफ्ट आहे म्हणते. काहीच्या काही देते म्हणते. सायकल, गाडी, खेळणं सबनच. काही का मजाक करतो तू? काही म्हणता राजा, काही खोटं असं. खरंच ना बाबू, आज सॅन्टा क्लॉज येणार आहे म्हणते 12 वाजता. सॅन्टा आबाजी तो सगळ्याला गिफ्ट देणार आहे म्हणते, लहान लेकरायले. मी तर त्याला बंदूक बी मागीन, छर्रेवाली मस्त. खरंच मजाक नको करू. मग मी पण मागतो. मी पण काय मागायचा विचार करून ठेवतो पहिलेच.
बस ना, माई आई मला आत्ताच सांगत होती, मस्त टोपी दिली मला. कुठं वाटत असेल ना बापू तुले सॅन्टा आबाजी येत नाही म्हणून, तर ते संभा आबाजी चालले त्याला विचार तू खरंच. ओ संभा आबाजी, ओ संभा आबाजी, इकडे या, इकडे या. अवय रे पुट्टू, का झालं? इकडे या, एक गोष्ट विचारायची आहे तुम्हाला, इकडे या. बाप्पाले का डुग्या, मस्त टोपी घातली तू ना. बाबानं आणली मले. हो का आबाजी, आज ते सॅन्टा आबाजी येणार आहे म्हणते रात्री 12 वाजता. ते लहान लेकरायला मस्त गिफ्ट काही काही वाटणार आहे म्हणते. कोण हुल लावून दिली रे बा तू यायले? आम्ही पण लहानपणी तसंच म्हणे आम्हाला, आम्ही रात्री 12-12 वाजेपर्यंतच्या तर. आता म्हणते बा तसं, अजून तर मी काही पाहिलं नाही. हे तुम्ही नाही पाहिलं का अजून सॅन्टा आबाजी? काय गड्या, अजून तर मी सॅन्टा आबाजीला पाहिलं नाही. मला वाटलं तुम्हाला तरी माहित असेल आबाजी, पण तुम्हाला काहीच माहित नाही वाटते. निघाल पुरते रे बा, अजून डोकं खाते आता माय पोट्टे आता. आबाजी आम्हाला सांग ना बरं डोक्या, आपण राहायचं मग 12 वाजेपर्यंत. 12 वाजता येईन मग ते आपल्याला गिफ्ट द्यायला. ते 12 वाजेपर्यंत चेतच राहतो बा, मस्त मला गिफ्ट भेटते, बंदूक छर्यावाली. पण दोघे राहू मग, आपल्याला मस्त गिफ्ट भेटते आज. बरं झालं सुले तू इथंच भेटली. काय म्हणता बोला ना मंदाबाई. मी म्हणलं होतं ते शांतारामचा हरभरा निंदाचा आहे, तर चालतं का म्हणत होतं. अशी हरभऱ्याची भाजी होते, दोघी तिघी जणी चालले जाऊ. हो पण आले गेले काही नाही, पण बाहेर सांग खात होते. हरभऱ्याचं निंदन म्हणलं तर साधन आहे ना, साधं तर नाही पण हरभऱ्याची नवळ्याची भाजी भेटते आपल्याला खायला मस्त. तसंही मी शांतारामले तासानं द्या म्हणलं. तासानं असं तर पुरते, पण तासही असं तसं नका घेऊ जर असं म्हणजे व्यवस्थितच घे जा. 50 न 60 रुपये घेसान तर आपल्याला पुराचं नाही ते. आपला नेहमीचाच भाऊ 70 रुपयाने घेऊन घेऊ हे. चला चला, कशी हरभऱ्याची भाजी तरी होती नवळ्याची. हो ना माय, तसंही 2च वावर आहे आपल्या आता गावात हरभऱ्याचे. कसे काम आहे माय घरचे, ते करून मग चालू जाऊ. बरोबर कर, मी 1-2 बायाले अजून भेटून येतो. हो रे जोजो, आपण काल मातीच्या ट्रिपा किती टाकल्या म्हणलं. कसं रातच्या ट्रिपा टाका लागत आहे म्हणत तसे डुलकी गिलकी आली तर कसं ते भूलून नाही जात राजा किती ट्रिपा टाकल्या तर. म्हणून तर मी येत आहे तुमच्या सोबत. काही कंडक्टर पण नाही करणं होते ना, कसं ट्रॅक्टर शिकते म्हणून चांगला. मग 4 ट्रिपा टाकल्या बरं रातच्या ना आपण. नाही तेच मग मालकाला सांगायला बरं होते. कानं विचारलं किती टाकल्या ना, आपल्याला माहीतच नसलं तर झाला ना भरल्या, मग आपला मावरून डायरेक्ट सुट्टीच करणं आपली. मला परफेक्ट माहिती आहे ना 4 ट्रिपा टाकल्या आपण काल मातीच्या. तेच म्हणलं लक्षात ठेवत जरा, मी का भुलून जातो. बरे बताम तर तुझी सोयरीक झाली ते तरी लक्षात आहे ना तुझ्यावाल्या. मजाक घेत राजा तुझ्या जो लक्षात आहे राजा, ते कसं विसरणार आहे माणूस. मला वाटलं विसरले होते काय का. तुझी भल्ला मजाक घेत राजा मायावाली. भेटले इथंच थांब, आता यायला विचारतोस किती का ट्रिपा झाला तर उद्या डबल टाकायचे आहे ना. काय म्हणतो बघा, ट्रिपा किंवा बरोबर चालू आहे का नाही आपल्या ट्रॅक्टर गिक्टर काही बरोबर आहे ना पद्धतशीर. ट्रिपा का रोजच्याच मारणं चालू आहे, 3-4 रोजच्या चालू आहे आता तुम्ही सांगले त्याप्रमाणे. कालच्या किती झाल्या रे मग, कालच्या ट्रिपा किती झाल्या? पाय वाटलंच होतं विचारते म्हणून घे ना. आता जोजोला विचारलं नसतं चालते आपण. कालच्या का ट्रिपा कालच्या झाल्या ना, 4 ट्रिपा झाल्या कालच्या. 4 झाल्या म्हणतो का? 4 म्हणजे चांगल्या साधारण 4-5 व्हायलाच पाहिजे रोजच्या. पाटील मी काय म्हणता होते, आपली टाली हो टाली कशी एकदम मागून फुटली ना, आता त्याला वेल्डिंग मारून आणा लागते. तो टालीचा टायर एकदम टाकला झाला, तो बदलावाच लागते पाटील, नाही तर बदल्याच होते का एखाद्या रात्री रातच्यान कुठे फिरता मग. विराज एक उगीरच काढता, आता चांगलं लागली होती बरं टाली कामाला आपली. लावा लागून बाजून त्याला खर्च. पाटील नुसतं पैशाचाच फायदा का हो, जे टालीला खर्च लावायचा आहे ते तर लावाच लागेल ना आपल्याला. मी मग कमी बजेटात बसताय तर कमी बजेटात, नाही तर मोठा शॉट बसला तर मग डायरेक्ट 20-30 हजार लागते ना. हे बरोबरच आहे म्हणा, कमी याच्यातच केलेलं बरं. कोणचं आहे का जोजो, जात असतं वाटते तू पण रातच्या ना बदाम सोबत. हो आता जात असतो, कसं सोबती ना आहे तर सोबती जात असतो. आजोबा बदाम याच्या हातात की ट्रॅक्टर नको देऊ, कसं रात्रीचं काम आहे, टाकन खड्ड्यात नाही तर. नाही याच्या हातात काय देतो, मीच रात्रीचं मीच चालवतो. तर शिकवताव करशील न देऊन देशील त्याच्या हातात, बस झालं. दोघंही जाता खड्ड्यात, मग ट्रॅक्टर जाते तुमच्या वरावर. बरं चला येतो मग मी, संध्याकाळसाठी डिझेल आणून ठेवा लागेल ना, डिझेल संपलंच असं आता. पाटील बरं ते सांगायचंच राहिलं होतं, डिझेल घेऊन या तुम्ही 20 लिटर. तेच मग आता निघलोच होतो, ते डिझेल आणण्यासाठीच जात होतो. आता विचारून घ्या म्हणलं तुम्हाला एकदा किती का कसं चालू आहे तर. चला येतो मग. काय तुला जर विचारलं नसतं ना किती ट्रिपा झाल्या तर आणली होती ना आपण. आता बरं झालं राजा तुला विचारलं मी ना. असल्यावर तू काय टेन्शन घेते रे बदामदा, टेन्शन नको घेत जाऊ, मी आहो ना सबन मोजमाप मिस करतो. बाप्पा अजूनही बाया ते याचा पत्ता नाही, अशा कुठं लटकल्या बा. 11 वाजता येतो म्हणे ना, आता 11 वाजून जात आहे ना, अजून बायाचा याचा पत्ता नाही. तुम्ही तरी आले बा लवकर, याची वाट पाहू बहुत अजून गेलो राजा मी. आता बाया काय सांगले बा तुम्ही, निघाले डवऱ्या मागच निधन होऊन जाते मग. 1 तीरशे 2 निशाणा म्हणजे शांताराम भाऊचं खतरनाकच काम आहे बा. इंधन नाही ना डवरा आहे, पण एकाच दिवशी होऊन जाते म्हणत असं. आम्ही पण गण्या म्हणे 2 दिवस तर लावतोच कसे डवराले. ते जमते डवरा होते, डवऱ्याच्या मागे निंद होऊन जाते मग शांताराम भाऊ तुमचं. होणार बाबा आपलं कसं नियोजनानं काम राहते सगळं. बा थांबा तुमचं चांगलं नियोजनच काढतो. 1 दिवस म्हणता 2 दिवस लावतात डवऱ्याले. तर बाया येताना दिसल्या नाही का मग तुम्हाला? नाही ना बाया घे आता काही दिसल्या नाही बा. बरं जाऊ द्या, ते येईन तेव्हा येईन. तर डवरे पडून आहे त्या धुऱ्यावर, तिथून घेऊन या. निंबाच्या झाडाला बैल बांधून आहे ते सोडून आणा, तिथून सुरू करा आपला. मी तर जागेवर आहे म्हणे डवरे, आता का त्या धुऱ्यावर आणायला लावता आम्हाला? आता तुम्हाला या धुऱ्यावरचं अन्न नाही होत भावा, जा ना. 350 देतो राजा.
त्यापेक्षा डवराच मी हाणला असता, परवडलं असतं. मजाक करता हो शांताराम भाऊ. आणतो बाप्पा बाप्पा, आता 12 वाजत आहे ना, आत्ता येऊ राहिल्या. मले म्हणे 11 वाजेपर्यंत वावरात येतो म्हणे. असं बरोबर नाही पण म्हणता बाई तुया. 11 वाजता येतो म्हणे तू, इथं 12 वाजत आहे तुला वावरात यायले. 12 म्हणजे आता तुला एक तर वेळेवर सांगला, 9 वाजता येऊन तू घरी सांगला. मग बायाले सांगाले, घरचे कामं करायला वेळ नाही लागत का? तू तर म्हणे घरी मस्त काही गवत नाही, काही नाही म्हणे. पाहिलं कसं गवत आहे, ढंग गवत होऊ नाही ना. अरे बापा, एवढं सप्पा वावर नाही दिसता येईल, कमालच झाली. अरे बापा, आहे ना, बाकीच्या वावरापेक्षा तर गवत नाही बाई. वरून का गवत दिसते, ते निंदानी मग जास्त दिसते गवत. असं थोडी दिसत असते. आमचं निंदाचं रोजच काम आहे ना, आम्हाला बरोबर माहित आहे. वावर तर फिरले, आता सांगा किती घेतात असतं. तेवढे काही जास्त गवत नाही म्हणत त्या वावरात. तर देऊन दे, 70 रुपये तासाने देऊन दे आम्हाला. 70 रुपये तास? बापा बापा, 70 रुपये जास्त होईल ना मंदाबाई. जरासा कास्तकाराचा विचार करा. 70 रुपये जास्त कमी झालं का? जास्त गवत आहे ना आपल्या वावरात. हो जी, पण कसं 70 रुपये तासानं आम्हाला परवडते. त्याच्यापेक्षा कमी म्हणलं ना आम्हाला परवडतही नाही. दिवसातून 3 न काय 4 तास पडते बापा. होतच किती आहे रोज मग आमचा? 7-21 म्हणजे 250 रुपये रोज पडते आम्हाला फक्त. 250 कमी झाला का बाई? बस तसा आहे बाईले रोज 200 रुपये चालू आहे ना. बा 70 रुपये देशील तर दे, नाही तर आम्ही चाललो दुसऱ्याच्या इकडं. ते कसं आहे, तुंगा भेटला ना, जाऊ ते 70 रुपयानं आपल्याला पुरते करून टाका. बरोबर 70 रुपये ठीक आहे ना? 70 रुपयानं करून टाका तेवढं. मी काही जास्त मागत नाही राजा शांताराम. आम्ही बरोबर पद्धतशीर हिशोबातच मागतो ना. कास्तकाराचा विचार करतो आम्ही. एकदम काही लुबाडतच नाही एकदम. बरं करून टाका तेवढं 70 रुपयानं. म्हणलं हिशोबशीरच घेतो आम्ही कुठे पण कोणी वावरात. आमचं एकदम निंदन म्हणलं ना चोपून राहते बिलकुल. पाहून घ्यायचो निंदल्यावर कसं दिसते वावरत अजून ते. तो काही विषय नाही म्हणा, गावात तो फेमस आहे. ते तुंगा म्हणलं तर काही विषयच नाही तेवढा. चला, आजच्या दिवसात निंदाले तर सुरुवात झालेली आहे. आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या खेड्यापाड्यातील लोकांना आणि आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर आता भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.